प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। मराठा बांधव मोठ्या ताकदीनं, मोठ्या हिमतीनं, लाखोच्या संख्येनं, न भूतो न भविष्यती एवढ्या विराट ताकदीनं मुंबईमध्ये आलाय। बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाचं तंतोतंत पालन करत, कुठेही आरडाओरडा न करत, कुठेही कोणत्याही प्रकारची नुकसान न करत, अतिशय संविधानिक मार्गानं, शांततेच्या मार्गानं मुंबईमध्ये आलाय। मुंबईमध्ये आल्याच्या नंतर आमच्या या मराठा बांधवांची अतिशय हाल होत होते। पाऊस धो धो बरसतोय, संपूर्ण मुंबईमध्ये पावसानं प्रचंड कहर माजवला आहे आणि त्या दिवशी आमचे मराठा बांधव मुंबईमध्ये आले। जणू काही त्या पावसानं आमच्या मराठा बांधवांची परीक्षा घेण्याचे काम केले, परंतु आमचा मराठा बांधव डगमगला नाही, घाबरला नाही, बिथरला नाही। त्यानं त्या रौद्ररूपी पावसाच्या डोळ्यात डोळा घालून त्याला उत्तर दिलं, आपल्या संयमानं उत्तर दिलं। आमचा मराठा समाज हा लढवय्या, पराक्रमी, शिवरायांचं रक्त अंगात संचारलेला हा आमचा मराठा समूह। अरे त्या असे अनेक पावसाळे आले गेले, कोण ठीक घालणार त्या पावसाला? चला पाऊस देखील कधी कधी हा जातीवादी बनतो। तो जातीवादी बनून त्या दिवशी नेमका आमच्या मराठा समूहावरती बरसला, परंतु मराठा समूहानं त्याला भिरकावून लावला। पण अशा वेळेला आमच्या मराठा समूहाची खाण्यापिण्याची, राहण्याची प्रचंड गैरसोय झाली। त्यांना राहायला जागा नव्हती, मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या अवस्थेमध्ये ते राहिले ना। आंघोळीला पाणी, जे शौचालयात जे पाणी वापरले होते त्या पाण्यानं आमच्या मराठा बांधवांनी आंघोळ केली, स्नान केलं। अशा वेळेला या समाजासाठी, मराठा समाजासाठी, काल स्वराज्यासाठी जो समाज धावून गेला, स्वराज्य रक्षक संभाजी राजेंचे प्राण वाचविण्यासाठी ज्या रायप्पा महाराजांना आपल्या जीवाचं बलिदान दिलं, त्या रायप्पा महाराजा समाज आज त्या शिवाजी महाराजांच्या समाजासाठी धावून गेला। होय, धावून गेला। जागोजागी बौद्ध समाजाने, बौद्ध अनुयायांनी या मराठा समूहाच्या राहण्याची व्यवस्था केली, त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली। त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये ह्यासाठी आपल्या पद्धतीनं, आपल्या पातळीवर पाहिजे ती सहकार्य, मदतीची भूमिका त्या ठिकाणी बौद्धांनी घेतली। अनेक बौद्ध विहार, अनेक बौद्ध धर्माची संस्था, कार्यालय आमच्या मराठा बांधवांसाठी उघडी ठेवण्यात आली। या, आराम करा, आंघोळी करा, जेवण खाऊन करा आणि आपले न्याय मागण्या पदरात पाडून विजयी भव, विजयी होऊन पुन्हा आपापल्या गावीचा बौद्ध बांधव हा दिलदार आहे। त्या बौद्धांच्या या दिलदारीला, बौद्धांच्या या सहकार्याला मी मनापासून पूर्ण साथ करतो, मुजरा करतो, जय भीम करतो, सॅल्यूट करतो आणि आमच्या मराठा बांधवांना देखील त्यांच्या या लढ्यामध्ये यश मिळावं ही तथागत बुद्धांच्या चरणी महामंगल सदिच्छा व्यक्त करतो, कामना व्यक्त करतो। मराठा समूह अतिशय आक्रमक असला तरी त्याने ज्या संयमाचं प्रचिती दिली, संयम दाखवला, त्या संयमाला मी मनापासून मुजरा करतो, सॅल्यूट करतो आणि अशाच पद्धतीने आमच्या मराठा समूहाला बौद्धांनी म्हणा किंवा इतर समूहांनी म्हणा सहकार्य केलं पाहिजे आणि मराठा समूहाने देखील भविष्यात या सगळ्यांना एका धाग्यात गुंतण्यासाठी मोठ्या भावाची का होईना एक भूमिका त्यांनी बजवावी, ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो। थांबतो। जय भीम, जय शिवराय। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।